माहिती अक्षय जवळ आहे. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता, त्यासाठी जागा बनवली होती. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर खेळण्यासाठी गेला होता, मात्र हा चेंडू जातो एसटीच्या मागे. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा समन्वय होत नाही त्या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी अशोक भाई. एक मोठं नाव सातत्यानं आपण या खेळाडूला द ग्रेट मराठा परिवार या संघाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट व्यावसायिक संघाच्या माध्यमातून आपण खेळताना पाहिलेला आहे आणि या जुचंद्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील खेळताना पाहतोय. सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेनं शतरक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र शतरक्षकाच्या डोक्याला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. 6 धावेचा हा दमदार षटकार. मराठा संघामधूनच खेळतो, म्हणूनच बेस्ट आयकॉन म्हणून त्याची निवड केली आणि त्याच्या बॅटमधून या धावा येतात. पेशाने शिक्षक आहे आणि म्हणूनच मितेश शिंगोटे सर म्हटलं जाते. एका साईडला यंगस्टर कुणाल मटके जो अजिंक्य संघामधून बेस्ट फॉर्म मध्ये आहे, त्याचा चांगला दरारा दिसतोय मैदानाच्या. नक्कीच. आणि मितेश शिंगोटे विषयी म्हणायचं गेलं तर अंडरआर्म क्रिकेट असू द्या किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असू द्या, दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगल्या प्रकारे खेळ. यावेळेस शॉट आपल्या चेंडू पुलचा फटका लॉंग लेगच्या दिशेनं, कोणताही शतरक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय हा चौकार. लकड़ी की काठी काठी पे घोड़ मला बोलतोय नेहमी द ग्रेट मराठामध्ये अशोक भाई खेळत असतो, आज मात्र अपोजिट त्याचा चांगला समाचार घेतला जातोय. मितेश शिंगोटेला ठाऊक आहे की कशा प्रकारची गोलंदाजी अशोक करतो, तर त्याचा समाचार घेतला जातो. आज द ग्रेट मराठा संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतोय अशोक विषय म्हणायचं गेलं तर दोन्ही खेळाडू एकाच संघाच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट खेळतायत. साटम तुझ्याकडून माहिती येत आहे, तर अशोकला देखील पूर्णतः माहिती असायला हवी की मितेश शिंगोटेची फलंदाजी कोणत्या पद्धतीची आहे आणि त्यानुसार त्याची गोलंदाजी अशोकची खूप महत्वाची असेल. येथे मात्र शॉटमला पुलचा फटका, सुरेख फटका, 4 धावेचा फटका. यावेळेस ऑन साईडला शतरक्षक त्या ठिकाणी आहे प्रोटेक्शनसाठी. डेंजर झोन मध्ये मितेश शिंगोटे होता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच मितेश शिंगोटे यांचं मात्र या हिटनं काम फिट केलं असतं. एक धाव संघ आपण पोचतोय पाहिलं तर 13 या धावसंख्येवर. बीव्हीए चॅम्पियन संघाचे ओनर्स अशोक पाटील, आशिष पाटील, विलिनजी पाटील आणि मनोज कांतीलाल पाटील यांना विनंती करेन आमच्या अतिथी कक्षामध्ये या. सर्व बीव्हीएचे ओनर्स आहेत, त्यांना विनंती करेन आमच्या अतिथी कक्षामध्ये या. नेक्स्ट बॉल कुणाल मटके साडी. यावेळी ब्लॉक हॉल मधून चेंडूला खोदून काढला होता, ड्राईव्ह केला जातोय मयूर चेंडूच्या मागे आणि एक धाव अर्जित केली जाते. फलकावरती धावा एक नि पुढे सरकेल ते म्हणजेच 14च्या घरामध्ये. आणि जर द ग्रेट मराठा या संघाविषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच आपण ती स्पर्धा केली होती अक्षय, आणि खूप बरं वाटलं ज्यावेळेस मोहनदादांची ती स्पर्धा होती आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनची निर्मिती झाली होती. धावसंख्या आपण 14 पाहतोय. 14 विदाउट लॉस आहे, लक्षात ठेवा. 14 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस फाउंडेशनची निर्मिती झाली त्यावेळेस मी म्हणेन या संपूर्ण पंचकृषीतील जे स्पोर्ट्स मॅन आहेत म्हणजे जवळ खेळाडू आहेत त्यांना एक संजीवनी दिली, जेणेकरून ज्यांचं बरंचसं क्रिकेट, मी काही खेळाडूंची त्यावेळेस नावं देखील घेतली होती, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे लेदर क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूला पुढे जाता आलं असतं, मात्र आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांना माघारी परतावं लागलं. आणि अशा खेळाडूंना प्रवृत्त करण्याचं काम द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन या वर्षापासून करणार आहे. नक्कीच नक्कीच, नो डाऊट. चला टीम मीटिंग कमी करायची आहेत, स्पीडअप करायचा गेम. अधिकृत माहिती दिली जाते आयोजकांच्या माध्यमातून. द ग्रेट मराठा फाउंडेशन नेहमीच सातत्याने मदत करत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील सन्मान चिन्ह भावेश पुणेकर आणि द ग्रेट मराठा सर्वे मोहन रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून आले. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज येतोय मयूर. मागील वर्षी आरके वॉरियर्स या संघामध्ये होता, जास्तीत जास्त मालामाल झाला होता. यंदा मात्र
चांगल्या फॉर्म मध्ये यावे लागेल. आणि एक हार्ड हिटर बॅटर आपण बघतोय कुणाल मटके, छोटा पॅक बडा धमाका. अंडर 24चा हा खेळाडू आहे. वय वर्ष 21 ते 22 असेल. मात्र या वर्षी गाजवलंय कुणालने. आमदार चषकावर दमदार खेळी. त्यानंतर साने गुरुजी चषकामध्ये देखील आपण बघितलं चांगल्या फॉर्म मध्ये असलेला यंगस्टर. तर एका साईडला अनुभवी मयूर. फलकावरती 14 धावा आहेत. यावेळी ड्राईव्ह केला जातोय 38 सर्कलच्या आतमध्ये. राकेश वाघबारे एका धावेने धावपळक 15च्या घरामध्ये पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जीवचंद्र प्रीमियर लीगचा थरार. भरपूर वाट पाहिली गेली आणि त्यानंतर भरपूर प्रॅक्टिस देखील वेगवेगळ्या ग्राउंड वरती रोज सातत्याने प्रॅक्टिस केले. मोठमोठ्या स्पर्धा असतात त्यामध्ये प्रॅक्टिस केली जात नाही. मात्र जीवचंद्र प्रीमियर लीगला खास प्रॅक्टिस केलंय प्रत्येक खेळाडूंनी. आणि प्रत्येक संघ एकत्र येते आणि एक चांगला प्लॅटफॉर्म मिळण्याची संधी याच स्पर्धेच्या माध्यमातून आपण मागील वर्षी बघितली आणि या वर्षी देखील पाहायला मिळेल. गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा राऊंड विकेटने गोलंदाजी करताना मयूर. शप्पळ झालाय मितेश शिंगोटे. याच पद्धतीचे स्ट्रोक केल्यात माहीर आहे. वन बाउंड चेंडू सीमारेषी पार. जीवचंद्र प्रीमियर लीग चौकार. 4 धावा. सीट लॉक करा. लेग या दिशेने जास्तीत जास्त खेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहतात फलकावर धावा लागलेल्या आहेत ते 19. चला टीम मीटिंग करू नका म्हणतायत. मात्र तरी देखील समोरचा जो गोलंदाज येतोय तो देखील त्याच पद्धतीने त्याला गोलंदाजी करतोय. कारण मितेश शिंगोटे याची खास करून खेळी ओळखणं ही खूप गरजेचे आहे समोरच्या गोलंदाजाला. नक्कीच रन मशीन आहे तो या संघाचा. आणि स्विच हिट आगले वेगळे फटके त्याच्याकडे भरपूर आहेत. ज्याचा उल्लेख केला होता त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा संधी मिळाली होती. प्रशांत मात्रेला चेंडू बीट करून निघून गेलाय. आमच्या स्वागत करता बाईटच्या माध्यमातून हा येतोय चौकार. 4 धावा. होता स्विच हिट आणि तोच फटका येताना दिसतोय. जरूर चेंडू बॅटला लागला नाही मात्र धावा संघासाठी पोषक ठरल्यात. 23 धावा 3 चेंडू. एक चांगली सुरुवात. द ग्रेट मराठा संघ मागील वर्ष विसरला असेल कारण की फॉर्म मध्ये नव्हता आणि या वर्षी मात्र एक चांगल्या पद्धतीने हा संघ उतरलाय या स्पर्धेमध्ये. स्विच हिट पुन्हा एकदा ज्याच्यासाठी ओळखला जातो. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी खरा. बॅकिंग चांगलं आणि एका धावेंवर सॅटिस्फाईड. 4 चेंडू फेकून झालेत. फलकावरती 24 धावा. पांझो प्रीमियर लीगची देखील तयारी चालू आहे आणि ती देखील तयारी कशा प्रकारची असेल या स्पर्धेच्या माध्यमातून काय स्पष्ट कराल. तुमची देखील तयारी चालू आहे आणि त्याकरता तुम्हाला देखील शुभेच्छा असतील पांझो प्रीमियर लीग साठी. यावेळी जागा बनवली. फाईन जास्त खेळायचा होता. फाईन लेग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते मात्र तिथपर्यंत डिरेक्ट हिट आणि थर्ड अंपायर कॉल केलाय. आमचे थर्ड अंपायर येतील या ठिकाणी. थर्ड अंपायर डिसिजन काय असेल की डायरेक्ट हिट तर लागलाय आणि या ठिकाणी डाऊटफुल असल्यावर जर पंच घेतील तरच थर्ड अंपायर असतो आणि त्याच पद्धतीने पंचांकडून इशारा आलाय की आता थर्ड अंपायर काय डिसिजन असेल. नक्कीच चांगला उल्लेख केला. पांझो प्रीमियर लीग सध्या तरी आमची तयारी सुरू आहे. 8 संघ यावर्षी पांझो प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहेत. मात्र पांझो प्रीमियर लीग म्हटलं तर आमचे 2 दाते हे आम्ही आतापर्यंत त्या दात्यांना कधीही विसरलो नाही आहे. कारण त्यांच्यामुळेच आमची पांझो प्रीमियर लीग सातत्यानं व्यवस्थितरित्या पूर्ण होते. सन्माननीय मोहनदादा पाटील आणि सन्माननीय रणजितदादा केनी यांचं मी आवर्जून नाव घेईल. कारण नेहमी सातत्यानं त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं. त्यांचं आम्हाला साथ असते. त्यामुळेच आम्ही पांझो प्रीमियर लीग एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळवत असतोय. तर नक्कीच त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तर पाहूया काय डिसिजन दिलं जाईल पंचांकडून. मात्र एक अप्रतिम आयोजन नियोजन आणि कलरफुल पूर्णतः म्हणायचं गेलं तर होळीच्या वेळेस कधी जेणेकरून आपण अलग रंग आपल्या अंगावर
नेहमी आपण पाहतोय रंगबिरंगी तो दिवस असतोय, त्याप्रमाणे आज जुचंद्रा गावामध्ये हा रंगबिरंगी दिवस आहे असं मी अक्षय साडम म्हणेल. नक्कीच आता डिसिजन काय असेल ते देखील पाहिलं जाईल. भरपूर क्रुशियल मुवमेंट आहेत आणि एक जबरदस्त डिरेक्ट हिट लागलाय. वेट केला जातोय थर्ड अंपायरचा. मात्र यावेळी द ग्रेट मराठा संघ या ठिकाणी आलाय. पंचांकडून ग्रीन सिग्नल दिलाय म्हणजेच नॉट आउट. बरोबर ज्यावेळी हिट लागतोय त्यावेळी मात्र जी बॅट आहे ना ती पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली गेली आणि त्याचाच मात्र प्रत्यय नॉट आउट. मात्र कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं ज्यांनी डिरेक्ट हिट मारलाय. कॅमेरामॅनला देखील सूचना असेल की कॅमेरामॅनचं कौतुक करेन. जबरदस्त कॅमेरा वर्क करतायत आणि टीसीपीचं हे सातत्याने काम चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. 2 धावा. आता मात्र ये हा ना करता करता विकेट सॅक्रिफाईस. कुणाल मटके ला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. गडी बाद. फलकावरती धावा आहेत 26. वरती धावा 27 धावा. एक गडी बाद. आता मात्र एक बॅटर आऊट झालाय कुणाल मटके. तर नेक्स्ट बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. फलकावरती धावा 27 धावा. द ग्रेट मराठा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. किती रन झाले रे बघ. टोटल धावा किती असतील याकडे लक्ष दिलं जाईल की थोडस अपडेट होईपर्यंत. फलकावरती धावा आमचे विजय कांबळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की फलकावरती धावा आहेत 28 धावा झाल्यात. यस भारत सर 2 ओव्हर 28 धावा. चांगली सुरुवात झाली. आता 2 ओव्हर मध्ये काय टोटल विचार केला जाईल या षटकानंतर. या षटका किती धावा येतील. ओव्हर टू भारत राऊत सर. नक्कीच ज्या 28 धावा अक्षय साडम झालेल्या आहेत याचा संपूर्ण श्रेय मी मितेश शिंगोटे याला देईल. कारण अफलातून खेळी सुरू आहे मितेश शिंगोटे यांची. आतापर्यंत जवळपास 2 ते 3 चौकार हे मितेश शिंगोटे यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि एक चांगली इनिंग खेळताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. आणि सातत्याने व्यावसायिक संघ ते संघाच्या माध्यमातून त्याच संघाच्या माध्यमातून खेळतोय मितेश शिंगोटे. चला टाइमपास कमी करायचा आहे. PSY किंग सूचना दिल्या आयोजकांनी. पंच देखील वारंवार घड्याळाचा इशारा दाखवत आहेत. गेम स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना सूचना आहे. यावेळी PSY किंग्स लवकरात लवकर या ठिकाणी फील्ड सेट करायचं आहे. चेतन केदारनाथ पाटील यांचं आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता लागणारे पाण्याची सोय झाली आहे. ओव्हर टू भारत सर. रवी ढवला यावेळेस आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. फलंदाज इथे मात्र तंबूच्या आश्रयाला आल्याला मात्र पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त करतोय. आणखीन एक गडी बाद. 2 विकेटचं पतंग आतापर्यंत आपण पाहत आहात. फलकावर धावा लागलेल्या आहेत ते 28. पुष्पा नाम सुन के फ्लावर आणि धन्यवाद समित पाटील मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी समितचं खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि धन्यवाद संपूर्ण जुचंद्र ग्रामस्थ आणि सर्व संघांना माझ्याकडून शुभेच्छा असतील वळतोय आमचे दिग्गज समालोचक अक्षय साडम आणि प्रमोदजी शेडगे यांच्या दिशेनं. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डिंचॅक जोगले म्हटला जातोय भावेश जोगलेला. थँक्यू भारत राऊत सर. व्हॉइस ऑफ पांजू या ठिकाणी काही वेळ तुमचा दिला आमच्यापर्यंत. मात्र पांजू प्रीमियर लीग साठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. फलकावरती धावा लगावली गेली असताना 2.1 चेंडू फेकून झाल्यात. विजय कांबळे या ठिकाणी इशारा करतात की 28 धावा. 2 चेंडू 28 धावा. आणि यावेळी देखील चांगला चेंडू. हा तिसरा चेंडू देखील निर्धाव जातोय. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
3 चेंडू आणि फलकावरती धावा स्थिरावली गेली असताना 28 धावा. एका साईडला हितेंद्र भोईर 50चा टॅग लागलाय त्याच्यावरती 50. 50 मालिकावीर डिंचाक जोगलेला. डिंचाक खेळी करता आले नाही. राकेश वाघमारे का चेंडूला पाहत राहिला. चेंडू त्याला बीट करून निघून गेलाय. चौकारांसाठी 4 धावा. थँक्यू डीजे. या आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भारतजी राऊत सर. एक 40+चा एक सुंदर आवाज चेतन केदारनाथ पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. पांजू गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि पांजू प्रीमियर लीग लवकरच येत आहे. 14 आणि 15 मे असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम त्या गावामध्ये. आणि भारत राऊत यांनी मात्र आज अमूल्य वेळ दिला आणि चेतन केदारनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते ज्यांनी पाण्याची व्यवस्था 4 दिवस सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या शुभ हस्ते एक दानशूर व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. भारत राऊत सर, थँक्यू व्हेरी मच. या आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. रिझवण्यासाठी आहेत छोटा पॅक बडा धमाका मिस्टर अक्षय साटम. यावेळी मात्र स्क्वेअर कट फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मधून चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. मात्र एकाच धाव्यांवर सॅटिस्फाईड. फलकावरती धावा आता लगावल्यात. 3 ओव्हरच्या नंतर 34 धावा फलकावरती. मागील वर्षी असाच एन्काउंटर झाला होता आमने सामने. हितेंद्र भोईरने एका साईडला मितेश शिंगोटे. सुपर ओव्हरचा मॅच होता आणि त्या मॅच वरती मात्र बाजी मारली होती हितेंद्र पाटील. खास करून मिसफील्ड झाला होता मितेश शिंगोटे यांच्या गोलंदाजीमध्ये. तिथेच पतुपॅकर संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला होता. ती सुपर ओव्हर एकमेव अशी ठरली होती मागील वर्षी आणि त्याची ताजी आठवण महेंद्रजी भगत आमच्यापर्यंत पोहोचवतात. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एखादी 2. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करायचा गेम. फलकावरती धावा आहे. द ग्रेट मराठा फलंदाजी करताना 34 धावा, 2 गडी बाद. दोन्ही यंगस्टरला खास बॅक केलं होतं या संघाच्या माध्यमातून. विचार केला तर कुणाल वसंत मडके ऑलराऊंडर आहे. 10,000 पॉइंटला जास्त बोली लागली होती ज्याच्यावर. त्यानंतर जर विचार केला रवी ढवळे ऑलराऊंडर आणि 9,000 पॉइंट्सला बोली लागली होती. ते मात्र विकेट गेले आहेत. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज भावेश भूपेश भवानी आहे की काय. आज वेगळ्या ऍक्शन मध्ये दिसतात. थोडस हेअर कटिंग केले वाटतं त्यामुळेच. नाही तर जॅक स्पॅरो म्हटलं जाते त्यांना. त्याच पद्धतीने विक्रांत देखील नेहमीच द ग्रेट मराठाच्या पाठीशी असतो. आज राखीव प्लेअरची भूमिका अदा करतोय. चांगली नावं तो पोहोचवतोय आमच्यापर्यंत. स्लॉग ओव्हर 34 धावा फलकावरती. भूपेश भवानी देखील द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून केला जातोय. लेग ब्रेक चेंडू आणि त्यानंतर व्हेरिएशन. अप्रतिम गुड डिलिव्हरी भूपेश भवानी याच्या माध्यमातून. चांगल्या गोलंदाजीच्या मार्किंग नुसार त्याची देखील गोलंदाजी त्याच फॉर्म मध्ये दिसतंय. नंबर 4च्या गोलंदाजी वरती तो आता दिसतोय. प्रशांत मात्र देखील एक विकल्प होता ज्याने 6 चेंडूमध्ये 12 धावा देखील करून दिल्या नाही चंद्रपाड्याच्या मैदानावर. 5 चेंडू शिल्लक आहे. फलकावरती 34 धावा. मितेश शिंगोटे पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. यावेळी अक्रॉस दी लाईन केला गेला आणि मिडल स्टंपवर चेंडू लागतोय. फलंदाजाचा झालाय दांडागुल गडीबाद.
मराठा संघामधून आज भाईच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचे फलंदाजी देखील आहे. बॅकफुट पंच, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने खेळलं जातंय भाई यांच्या माध्यमातून. अक्रॉस दी लाईन देखील चांगले फटकेबाजी करू शकतात. ओव्हर द विकेट व्हेरिएशन पुन्हा एकदा. यावेळी मात्र मिस टाइम फटका. हितेंद्र भोईर जर चेंडूच्या मागे असेल त्याच्याकडून म्हणणार होते की कोणती चूक होणार नाही, मात्र हा कॅच सुटलाय आणि 2 धावा संघासाठी. पुढे येताना द ग्रेट मराठा संघाला फलकावरती धावा आहे 36. 3 चेंडू 36 धावा. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार या जुचंद्र नगरीमध्ये चांगल्या पद्धतीने बहरत असताना चांगले स्टँड्स, कटआउट्स, बँजो, त्यानंतर संपूर्ण चांगल्या जर्सीज, चांगला पॅटर्न, चांगले खेळाडू वृत्ती आणि सर्व प्रेक्षकांची गर्दी. समित पाटील आणि सर्व आयोजकांचं कौतुक करेन. मागील वर्षी देखील भरपूर चांगली मेहनत घेतली आणि या वर्षी त्याहून अधिक चांगली मेहनत. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार पुन्हा एकदा पर्व दुसरं. 36 धावा, 3 चेंडू फलकावरती. मोहनभाई यावेळी फलंदाजी करताना. नेक्स्ट बॉल व्हेरिएशन, पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळतोय. सरळ चेंडू येऊन लागतोय एस्टर्न वरती. क्लीन बोल्ड होताना दिसतोय. गडी बाद, विकेट डाऊन. वरती धावा आहेत 36 धावा. रोहित निकम न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने संकेत 11 चंद्रपाडा संघाच्या माध्यमातून चांगली खेळी केली आहे. रोहित निकम हा येतोय न्यू बॅटर. हा खेळाडू बहुतांश 1 डाऊनला मी बघतोय याला आणि आज मात्र उशिराने क्रमांक 5 वर येताना दिसतोय. जवळजवळ 4 गडी बाद झाले. क्रमांक 6 वर तो खेळण्यासाठी येतोय. चांगली लाईन आहे, बॅटिंग लाईन. मात्र कुणाल मटके सारखा फलंदाज रनआउट झाला. तिथून मात्र लाईन लागली. रवी डवळे, भावेश जोगले हे 3 यंगस्टर मॅन इन फॉर्म मध्ये होते. त्यानंतर रोहित निकम ज्याला ज्या वेळी संधी मिळालंय त्यावेळी सोनं केलंय. एक चांगले कॉमेंटेटर देखील आहे. नुकताच आमच्या जोडीला श्रद्धांजली चषकामध्ये एक दिवस धावतं समालोचन देखील केलं होतं. चांगला व्हॉइस पोचवला होता. जे चेतन केदारनाथ पाटील यांची स्पर्धा झाली. 4 चेंडू फलकावरती 36 धावा आणि या स्पर्धेकरता भरपूर स्ट्रॅटर्जी केली जाते सर्व संघांच्या माध्यमातून. विचार केला तर की कशा प्रकारची खेळी, कशा प्रकारचे पॉइंट्स मिळवता येतील. भूपेश आतापर्यंत 2 गडी बाद करतोय. 4 चेंडू मध्ये 2च धावा खर्च करतोय. 1 चेंडू निर्धाव. चांगला TCP देखील या ठिकाणी दाखवता येतं. युट्यूबच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मिस केला जातोय रोहित निकमच्या माध्यमातून. 1 धावा अर्जित. बघता बघता दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यावेळी अर्जित केला जातं. भावेश जोगले मात्र अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता, त्याला स्ट्राईक आली नाही आणि तोच रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन होताना दिसतोय. फलकावरती धावा. जर विचार केला या 2नी 38 चेंडू फेकून झाल्यात. 5 शेवटचा चेंडू ऐकूया डीजेच्या माध्यमातून एखादी धून. अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. समित पाटील हे तुमच्यापर्यंत कॉल करतायत. यायचं आहे प्रथमेश कन्हैया भोईर यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये या. लास्ट बॉल दिस ओव्हर आणि दिस इनिंग. मनोज किरकिरे हा येतोय न्यू बॅटर. रोहन कुंजविहारी पाटील यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. रोहन दादा पाटील यांना विनंती करेन आमच्या अतिथी कक्षामध्ये या. लास्ट बॉल पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधली 38 धावा फलकावरती. रोहित निकम यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इंटू द गॅप मधून क्षेत्ररक्षक खूप दूर. चेंडू येतोय मिड ऑफ रिझनला आणि यावेळी फंबळ होतोय. निलेश मोरेला बीट करून चेंडू निघून गेला आहे सीमारेषी पार.
हा येतोय शेवटच्या चेंडूवरती चौकार. फलकावरती धावा आहेत 42-42 आणि जिंकण्याकरता 4 षटकांमध्ये 43 धावांचं आव्हान सामोरं ठेवलंय. टॉस का बॉस देखील होईल. नेक्स्ट मॅच विहाना सुपर किंग वर्सेस ऑरेंज पॅन्थर हा मॅच आपल्या भेटी करता येते. टॉस करण्यासाठी यायचं आहे विहाना सुपर किंग वर्सेस ऑरेंज पॅन्थर. रोहनजी पाटील यांना विनंती करीन, त्यांनी अतिथी कक्षामध्ये या नुकताच कार्यकर्ता चषक बघितला आपण. जबरदस्त स्पर्धा याच मैदानावर मागील वीक मध्ये, आणि त्यांना विनंती करीन आमच्या अतिथी कक्षामध्ये या जिंकण्याकरता धावा सेट केलाय 43. एका साइडला टॉस का बॉस केला जाईल विहाना सुपर किंग आणि त्यानंतर ऑरेंज पॅन्थर. ऑरेंज पॅन्थरचे संघ नायक आहेत कल्पेश म्हात्रे आणि विहाना सुपर किंग कर्णधार लगेच येईल आमच्यापर्यंत ज्यावेळी प्रत्यक्ष सेकंड इनिंगला सुरुवात होईल. व्हॉइस ऑफ आडणे, व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर प्रमोदजी शेडगे सर जॉईंट असतील जिंकण्याकरता 43 धावा. थँक्यू व्हेरी मच. अक्षय साटम यांचा आवाज आपण ऐकत होता. त्या अगोदर भारत राऊत सरांचा आवाज आपण ऐकलात. चेतन पाटील चँग आणि एका साईडला कल्पेश म्हात्रे आमने सामने या लीगच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकाच संघातून बिलॉंग करताना बेस्ट वर्सेस बेस्ट. कल्पेश म्हात्रे एका साईडला आपण पाहू शकाल. म्हात्रे ब्रदर्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. गुरव म्हात्रे एका साईडला, तर एका साईडला आपण पाहू शकतायत चेतन पाटील चँग, अर्थातच रोहन पाटील त्यांचा विहाना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समित पाटील खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून JPL कशी व्यवस्थित व्हावी याकडे लक्ष त्यांचं सातत्याने पाहायला मिळतं. मोहनदादा पाटील यांचा संघ एका साईडला मात्र आज खूप चांगल्या प्रकारचं ड्रेस कोटिंग आपण पाहू शकलं आणि ड्रेस कोटिंगमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन खूप वाढलं गेलंय कारण ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव कोळीवाड्याच्या मैदानात स्पर्धा पार पाडली. तर या आपण जाऊया अक्षय साडम यांच्या माध्यमातून चेतन केदारनाथ पाटील कॉइन स्पिन करतील, त्यांच्या शुभ असते. टॉस का बॉस केला जातोय. हेड अँड टेल. टेल असा कॉल आलाय. टेल आलाय. टॉस जिंकलाय ऑरेंज पॅन्थर. वन द टॉस. काय डिसिजन असेल? शतरक्षण करणार आम्ही. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 1:40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आज तुमच्या संघातून असे टमकाड बॉलिंग अटॅक कोण असेल? विनोद रायत आहे, कौशिक आहे, मलाही टाकावी लागेल आणि नीरज किनी आहे. समोर चँग आहे. अनुभव आहे तुम्हाला त्यांचा, एकाच संघातून नेहमी खेळता. आज कशा प्रकारचे चँग समोर स्ट्रॅटर्जी असेल? ॲज पर सिच्युएशन आम्ही आमचे प्लॅनिंग ग्राउंडमध्ये करू. चेतनला जितका लवकर विकेट घ्यायचा प्रयत्न करणार. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन असता? फलंदाजीच घेतली असते. आता म्हणजे योग्य ते तुमच्या एंडे उत्तर आलंय. म्हणजे फलंदाजी करताना आता काय टोटल असेल? 50+ जायचा विचार करू आम्ही. असे प्रमुख 3 फलंदाज? मी आहे, जिगे आहे आणि विकास आहे, सिद्धार्थ आहे, सुनील आहे आणि आहेत आमच्याकडे अजून 2 प्लेयर चांगले. चांगला बॅटिंग लाईन आहे. काय म्हणशील जुचंद्र प्रीमियर लीग विषयी? या मॅचची आतुरता सर्वांनाच असते आणि यंदा जरा आपलं लेट झालं आहे सीझनमुळे. पुढच्या वेळेस अजून लवकर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. नाणेफेक झाले आणि ऑरेंज पॅन्थर वॉन द टॉस, डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकतात एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. जुचंद्र प्रीमियर लीग 2022चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघांच्या माध्यमातून संघ आपण पाहू शकाल. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर येताना JPL झंझावती दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहू शकाल ही स्पर्धा एक खूप छान पद्धतीने एक चांगल्या स्तराला आपण पाहू शकता. अमोल वेतोस्कर, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, मॅन फ्रॉम गोडदेव,
तर एका साईडला ललित भोईर बंड्या आपण पाहू शकताय जुचंद्र गावात नेहमीच खूप चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा. असं वाटलं नव्हतं की टेनिस क्रिकेट खूप मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत जाईल, परंतु यंदाच्या वर्षात लांबणीवर क्रिकेट गेला आणि आज प्रत्येक खेळाडू त्यांच्या प्रत्येक इच्छाशक्ती बळावर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय अशोक यांच्या बॅट मधून निघालेला एक खणखणी सनसणी दर्जेदार जुचंद्र प्रीमियर लीग षटकार ब्रँड ऑफ. चेंडूवर कैलाश साठलेच्या पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. डी बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. खणखणीत दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. यावेळेला सरळ बॅटने करण्याचा मनसुबा होता, परंतु मोहन पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावत नाहीयेत आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती फलकावर 7 या धावसंख्येवर. 43 धावांचा एक पाठलाग करत असताना आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारची स्टार्ट मिळवून दिली गेले. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर 1 धाव आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. एक्सपिरियन्स आहे मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकतात यष्टीरक्षकांच्या भूमिकेत. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहू शकता चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना जलद गतीने चौकार येतोय. हर्षदजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल, आतापासून लागू असेल. जो आपण संघ पाहतोय PSY किंग्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हर्षदजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि मी त्यांना विनंती करेन की सर आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. हर्षदजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 फलंदाज आहेत, एका साईडला भूपेश पाटील तर एका साईडला अशोक भाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना विकेट टेकिंग गोलंदाज, परंतु आज खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. यावेळेला ऑन साईडला भूपेश पाटीलचा हा फटका पायाच्या हवेच्या झोतावर जाईल का? मात्र चांगले प्रयत्न केले, अप्रतिम सुरेख गुड एफर्ट, व्हॉट अ कॅच. रवी ढवळे या ठिकाणी पुढे सरसावला, का फुलातून जेल. ब्रिलियंट कॅच, मॅग्निफिसंट कॅच. तेवढंच चांगलं आय कॉर्डिनेशन सुपर पाहायला मिळालं. जजमेंट चांगलं होतं आणि ज्या वेळेला तुम्ही मात्र रनिंगमध्ये कॅच घेता त्यावेळेला खूप कठीण असतं, परंतु रवीने मात्र त्या ठिकाणी सुपर करून दाखवलंय. हॅट्स ऑफ असेल रवी ढवळे याला. सुपर कॅच. पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. भूपेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये गेल्यानंतर हितेंद्र भोईर पाते यावेळेला आपण पाहू शकतायत ऑन साईडला फटका चांगला होता. मितेश शिंगोटे पुढे सरसावतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते.
हितेंद्र भोईर पाती या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. टेनिस क्रिकेट विश्वातील 50वी मॅन ऑफ द सिरीज उचलली ती मात्र टिवरीच्या मैदानात. तोच खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 12 धावा 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. फलकावर 43 धावांचा पाठलाग करताना यावेळेला आपण पाहू शकता 12 रन्स. कैलास साठले आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. डावकऱ्या हाताने फलंदाजी बॅटिंग स्टान्सवर आपण पाहू शकाल हितेंद्र भोईर पाती एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे फटके या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळतात, परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये चांगलं खेळावं लागेल. चिप शॉट ऑफ साईडला नरम हाताने खेळला गेला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण कुणाल मटके यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी करतोय तत्पूर्वी एकच धाव सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 28 एकंदरीत 30 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 30 धावा प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी यावेळेला आपण पाहू शकाल. एका साईडला संघ आहे द ग्रेट मराठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला PSY किंग्स हा संघ आपण पाहू शकाल. चला स्पीडअप करा गेम, जरा वेळ दौडू नका आणि घेऊया आपण HM साऊंड सिस्टम कडे जाऊया. एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 धावा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. खूप चांगलं ऐतिहासिक मैदान, रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ मात्र हे जुचंद्रचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी यावेळेला टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका चेंडू निघून जाईल. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं गेलं, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. ललित भोईर मंडे यांचा मात्र यावेळेला इशारा येतोय. इट इज अ बिग 6, 6 धावा. गुड शॉट. बॅटरसाठी मात्र पोषकदायक अशी हवा आपल्याला पाहायला मिळते. काही फलंदाज मात्र जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा हे सातत्याने आपण टायटल पाहायला मिळतं. त्यामध्ये मात्र लेफ्ट हँड बॅटर हितेंद्र भोईर पाती सज्ज होतोय. षडंपूलचा फटका शफल होऊन खेळला गेलाय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. अति काही संकटात नाही. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. JPL चौकार 4. प्रीमियर लीग मध्ये क्रिकेटचा घमासान आणि चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध रंगताना पाहायला मिळतं. 23 धावा फलकावर सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट. फक्त चेंडूला या वेळेला रिस्पेक्ट दिला जातोय. ऑफ ड्राईव्ह खेळलं गेलं.
कारण ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला जेवढं तुम्ही पिच करतील तेवढा बेनिफिट हा मात्र गोलंदाजाला आणि संघाला मिळेल आणि तेच मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. कमबॅक करतोय मिस्टर मितेश शिंगोटे आणि संघ जाऊन पोहोचतोय PSY किंग्स. हा संघ आपल्याला पाहायला मिळतो 25th एकंदरीत 25 रन्स 25 धावा फलकावर. 43 धावांचा पाठलाग करताना इथून जर आपण विचार केला तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळेल. 16 एकंदरीत 18 धावांचं लक्ष्य हे आपल्याला पाहायला मिळतं. PSY किंग्स अँड द ग्रेट मराठा या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये आज प्रत्येक खेळाडू स्वप्न उराशी बाळगून की मी मात्र ज्या ज्या संघामध्ये जाईन, ज्या संघामध्ये मी खेळेन त्या संघामध्ये माझे 100% देण्याचं मी काम करेन. हलक्याच्या हाताने यावेळेला अशोक यांना माहिती आहे हवेच्या अगेन्स्ट खेळून फायदा नाहीये. तत्पूर्वी एक धाव येत असताना सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट अशोक भाई यावेळेला खेळत असताना, कारण त्यांना माहिती आहे पार्टनर आपला लेफ्ट हँड बॅटर असल्यामुळे मात्र एखादा जर फटका आला मोठा तर धावांमध्ये मात्र खूप चांगल्या प्रकारचं कन्वर्ट होईल आणि जेवढे चेंडू आपण फेस करू तेवढ्या चेंडूंमध्ये जर हा टार्गेट कंप्लीट केला तर रन रेटमध्ये खूप इफेक्टिव्ह आपल्याला मात्र तेवढा लाभ मिळेल आणि त्याकरता मात्र हे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अशोक भाई आणि एका साईडला हितेंद्र भोईर पाते यांच्यामध्ये धावसंख्या 26 धावा या दोन संघांमध्ये आपण पाहू शकतायत. इथून 17 धावांचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी संघ PSY किंग्स या संघासमोर. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला गेला होता. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव मिसफील्डचा फायदा मिळेल का? रवी डवले मात्र ज्याने जबरदस्त झेल टिपला गेला होता तो क्षेत्ररक्षक पुढे येतोय. थोडीशी फंबलिंग झाली आणि 2 धावा निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28. या धावसंख्येवर येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी PSY किंग्स या संघाला 15 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत बारा चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज स्पीडअप करा जरा गेम. वेळेची दिरंगाई करू नका, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. 5वा सामना हा मैदानात रंगतोय. अजून 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 11:13 पहिला चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून फेकला गेला आणि तिथून आतापर्यंत जर विचार केला तर घड्याळ 4 वाजलेत. जवळजवळ आपण 5 तास या ठिकाणी मात्र घालवले गेलेत. 1.5 तास उशिराने आपण शेड्यूलनुसार चालतोय तर तो 1.5 तास कुठेतरी कन्वर्ट करायला हवा. 1-2 मॅच कदाचित आजच्या दिवसातील पेंडिंग राहू शकतील. ते मात्र तुम्हाला अगोदरच सकाळच्या सत्रात अनाउन्समेंट केली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 27 धावा. यावेळेला 27 झालेल्या आहेत. थोडीशी मात्र विजय कांबळे या ठिकाणी मिस्टेक सुधारतायत, त्याबद्दल क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतोय. 27 धावा. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 16 धावा. लक्षात घ्या, 12 चेंडूमध्ये 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत धावा आल्या त्या 13. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या जवळजवळ 14 धावा आल्या. 27 धावा झालेत. 12 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 धावांचं लक्ष्य. हितेंद्र भोईर पाते एका साईडला आपण पाहू शकतात. उद्याच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये 9:30 वाजता पहिला चेंडू मात्र या ठिकाणी फेकला जाणार आहे. त्याकरता मी विनंती करेन दोन्ही संघ जे असतील सकाळच्या सत्रामधले त्या संघाने मात्र आपण पाहू शकतात ते दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय. सहा तारखेचं शेड्यूल आम्हाला समित पाटील या ठिकाणी देतील. उद्याच्या दिवसात सकाळच्या सत्रात कोणते संघ लवकरात लवकर आपण उपस्थित राहायचे आहेत. एक चांगलं क्रिकेट आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण जुचंद्र म्हटले की क्रिकेटची पंढरी म्हणूनही सातत्याने आपण उल्लेख करतो. जुचंद्र म्हटले की रांगोळीचं माहेरघर, जुचंद्र म्हटलं की कलाकारांचं गाव, जुचंद्र म्हटलं की खेळाडूंची खान, हे आपण सातत्याने पाहिलंय. धावसंख्या 27, 12 चेंडू 16 धावा. रवी डवले आपल्या गोलंदाजी मार्कवर एक हरहुन्नरी खेळाडू. पहिला सामना उद्याच्या दिवसात मार्गारेट 11 आणि मात्रे लायन रोर हा संघ पाहायला मिळतील. सामना पाहायला मिळेल. खेळायचा होता ऑफ साईडला, बॅटचा फ्लो होता. मितेश शिंगोटे मात्र पुढे येत आहेत, परंतु तेवढ्याच वेगाने जीव वेठीस धरून अशोक बाई या ठिकाणी मात्र धावतायत खेळपट्टीवर. तत्पूर्वी एक धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 28 या धावसंख्येवर.
11 चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर दृश्य आपण पाहू शकाल. रेल्वे स्टेशन जुचंद्र आपल्याला पाहायला मिळतं. वसई दिवा ट्रेन आपण पाहू शकाल. अतिशय चांगले स्टँड्स प्रत्येक संघ मालकांचे आपल्याला पाहायला मिळतात आणि संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आपल्या कष्टाच्या घामाने मात्र पैशाने जे जमवलेले पैसे आपण सातत्याने पाहतो, कष्टाच्या मेहनतीने मात्र आज प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी जरूर प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं गेलंय. आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आज प्रत्येक जण मात्र खेळाडू जाण ठेवतायत. आपल्या संघ मालकांची हीच मात्र जाणीव खूप महत्वाची भूमिका असते. लीगच्या फॉर्मॅटमध्ये आपण प्रामाणिकपणाने खेळ करणं ही मात्र खूप स्वतःची ओळख निर्माण होते. ऑन साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु चेंडूला मात्र सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलमध्ये अशा पद्धतीने मात्र ओळखलं आणि 2 धावा येत असताना दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या दुहेरीच्या माध्यमातून जाऊन पोहोचते फलकावर 30 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये 13 धावा हे सामन्याचं समीकरण. एका साईडला अशोकचा विचार केला 5 चेंडूमध्ये 10 धावा आणि हितेंद्र भोईर पाती 7 चेंडूमध्ये 16 धावा. दोन्ही फलंदाज मात्र खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत पार्टनरशिप बिल्ड करत असताना पाहायला मिळत आहेत. कारण आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारची पार्टनरशिप केली गेली होती. तो आजचा दिवस पाहायला मिळाला. शाय होप या खेळाडूने वेस्ट इंडिज संघाच्या आणि कॅम्बल या 2 फलंदाजाने मात्र 350च्या वरती धावा 2010 मध्ये लावल्या होत्या. तो आजचा दिवस पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटने चिप शॉट पाहायला मिळतोय. झेल खूप महत्वपूर्ण, कोणतीही चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक. गुड कॅच या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत. मयूर कोणतीही चुकी करत नाहीये आणि ब्रेक थ्रू लावून दिला गेलाय. या ठिकाणी गोलंदाज रवी डवलेने, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन हितेंद्र भोईर पाती गॉन. या 13 धावांचं एकंदरीत अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये 13 धावा. खूप चांगलं क्रिकेट. स्पीडअप करा जरा गेम. वारंवार सूचना करणं योग्य वाटत नाही, कारण लाईव्ह स्पर्धा ही आपण कव्हरेज करतोय. द ग्रेट मराठा पासून आपण पाहतोय जे 3 कॅमेरा मात्र आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमतः 1 कॅमेरा असायचा, त्यानंतर 2 कॅमेरे आपण पाहिले आणि JPL मध्ये 3 कॅमेरा सहित खूप चांगलं थेट प्रक्षेपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय देखणं आणि सुंदर आपण पाहू शकतायत क्लॅरिटी TCP लाईव्हच्या माध्यमातून. आणि त्यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले गेले. महेंद्र भगत यांचं सुद्धा लाख लाख धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज रवी डवले. 9 चेंडू 13 धावा. धावा होऊ शकतील का हा प्रश्न आ वासून उभा राहिलाय. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला. ताकदवान स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय जुचंद्र प्रीमियर लीग ऋतिक मात्रेच्या बॅटमधून षटकार 6.
घ्यायची आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल हे पाहण्यासारखं असेल. विजय 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांचं लक्ष्य. 6 चेंडू आणि 5 धावा हे सामन्याचं समीकरण. ऋतिक मात्रेच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहत आहेत, कारण आतापर्यंत यतेंद्र भोईर पातेने खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. अशोकभाई आतापर्यंत चिकाटी प्लेअर. 10 धावांची खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने आणि कुणाल यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वासाने गोलंदाजी मात्र या ठिकाणी कुणालच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेलाय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी कुणाल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी चर्चा करतोय कुणाल. एक चांगलं क्रिकेट, दैदिप्यमान असा टेनिस क्रिकेटचा हा सोहळा. जुचंद्र प्रीमियर लीग वर्षातून एकदा ही स्पर्धा येते आणि प्रत्येक खेळाडू आतुरलेला असतो की JPL कधी येईल, आणि तो दिवस आज उजाडला. 5 मेचा दिवस आपण पाहू शकलात. खूप चांगला ऑक्शन आपल्याला पाहायला मिळाला. चला स्पीडअप करा, कारण समित पाटील यांचं घड्याळाकडे खूप लक्ष आहे, कारण 10 सामने आपल्याला आज खेळवायचेच आहेत. त्यासाठी मात्र आज जे शिल्लक राहतील, जे सामने शेष राहतील, ते मात्र शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. इंटेलिजन्स स्ट्रोक करत असताना चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. सुंदर, अप्रतिम, नेत्रदीपक चौकार.